स्वर्गात गेल्यासारखं अनुभव येणार आहे। बघा डोंगरावरचे ढग कसे उतरलेत। अजून आपण ट्रॅफिक मध्ये वैतागली परी वैतागली इथं गाडीत बसून। ऑल राईट, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आपण एकदा परत निघालो ट्रिपवरती। छोटीशी ट्रिप आहे, भीमाशंकरला निघालो तर आज श्रावण महिना चालू आहे, महादेवाच्या मंदिरात जाऊन येऊ। आज 15 ऑगस्ट आहे, आज सुट्टी आहे, आज योग जुळून आलाय। चला म्हणलं आज आपण जाऊया भीमाशंकरला। आणि माझ्यासोबत ॲज युजल फॅमिली आहे, बायको दिसत नाहीये याच्यामुळे, आणि मागे परी आणि वेदा बसलेले आहेत। चलो आता 8:15 वाजलेत, निघालोत आपल्या घरातून। भीमाशंकर आपल्याला लांब नाही आहे, 111 किलोमीटर। ठीक आहे, पोचायला 3 तास लागतील कारण ट्रॅफिक आणि हे सगळं। बघा एरवी या रोडला, चाकण रोडला MIDC एरिया हा, इथं ट्रॅफिक असते, पण आज ट्रॅफिक नाही आहे कारण 15 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे बरे आपल्यासाठी, आपल्याला ट्रॅफिक नाही लागणार। लवकर पुढे जाऊ। पण हो, मला माहिती आहे भीमाशंकरला पुढे ट्रॅफिक असणार आहे कारण सुट्टी असल्यामुळे बरेच लोक तिकडे येणार आणि ट्रॅफिक कदाचित असणार तिकडे। शेवटी चाकणमध्ये ट्रॅफिक लागलंच, नेहमी इथं कधी पण इथं ट्रॅफिक लागणारच तुम्हाला, सुट्टी असो नसो काही असो। चाकणचं ट्रॅफिक म्हणजे बेकार झाले। चाकणच्या जस्ट पुढं आता CNG पंपवर थांबलं, CNG भरून घेतो, संपत आलं म्हणजे आहे अजून, पण भरून घेऊ। गाडी केली इकडे पार्क आणि आपण आता आलो आहोत आकाश मिसळ हाऊस मध्ये। आणि इथे बघा हत्ती दिसतोय, नॅचरल नाहीये, आर्टिफिशियल हत्ती आहे। बघा मान हलवतोय, फक्त मान हलतोय, त्याचे आर्टिफिशियल आहे। तर भरपूर चेंज झाले इथे, हे मागचं चालू तेव्हा असं नव्हतं, भरपूर चेंज झालेले आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण चेंज केली आहे। आज सुट्टी आणि गर्दी असल्यामुळे वेटिंग लाईन होती इथे, नाही तर एरवी एवढी वेटिंग असते। फायनली आपण आहोत आकाश मिसळ हाऊसमध्ये। आणि बघा मागे दिसते भरपूर असं पूर्ण नवीन केले, बऱ्याच दिवसांनी आलं होतं, नव्याने केले, फुल मोठं झालंय हे नवीन फुल। फायनली आपलं ऑर्डर आलेलं आहे, मिसळ मागवली माझ्यासाठी। इकडे आहे काय रेस्पॉन्स डोसा, इकडे आहे पोहा, आणि इकडे 2 वडापाव मागवलेत। चला आता मस्तपैकी त्याचा आस्वाद घेऊया फायनली। चलो परी, काय खाणार आहे तू? आणि बघा आपली कोथिंबीर वडी पण आलेली, ती पण मागवली ती। ऑलमोस्ट आपलं संपलं नाश्ता करून। आणि हे आपलं बिल आहे, इथून पण लाईन आहे। आणि या इथे पानचं शॉप, या इकडे आहे आमला रूट, आणि इकडे फ्रूट डिलाईट आईस्क्रीम। इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे, या इकडे यांचं किचन आहे, या इथून ऑर्डर वगैरे सगळे येतात। आणि या साईडला तिकडं वॉशरूम आहे, क्लीन अँड नीट वॉशरूम आहे, मस्त आहे। इथे वॉशरूमकडे जायच्या रस्त्याला मला एक गोष्ट खूप आवडली, इथं धूप वगैरे लावून ठेवली होती आणि इथं मस्त अशी फुलांची आरास केली होती, हे पाहून एकदम प्रसन्न वाटलं। झाला आपला नाश्ता, गाडी काढू, इथे समोरच गाडी आहे। आणि हे बघा हे आकाश मिसळ हाऊस, एकदम खेडघाट संपला की हायवेलाच आहे, मेन रोडच आहे। भरपूर बघा गर्दी बघून कळू शकतो तुम्हाला की किती चालतं आहे। आणि मस्त ॲक्च्युली यांचं हायजीन वगैरे, वॉशरूम चांगले आहेत, जेवण चांगलं आहे, मस्त आहे, म्हणजे रेकमेंडेड आहे। तुम्ही जर या रोडने जात असाल फॅमिलीसाठी ते एकदम रेकमेंडेड आहे। वॉशरूम वगैरे चांगले आहेत, जेवण चांगलं आहे, नाश्ता पण चांगला आहे। सिन्स 1972 म्हणजे बघा 1972 पासून आहे। बायपास रोडला होता आपण, मंचर बायपासला, आणि इथे पुढे जाता एक कट लागेल पुढे, तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं भीमाशंकरचं। लेफ्ट साईडला दिसतंय भीमाशंकर लिहिलेलं आहे, बोर्ड लावला आहे, आणि महादेवाची पिंड पण आहे वरती। इकडे लेफ्ट मारायचं, इथून 62 किलोमीटर आहे अजून लेफ्ट घ्यायचं, 60 किलोमीटर आहे आता भीमाशंकर। लेफ्ट घेतलं आपण आता इथनं, असं सिंगल नाही म्हणजे डबल लेनचा रोडच आपल्याला भीमाशंकरपर्यंत असणार आहे। आणि इथून पूर्ण निसर्ग सौंदर्य, म्हणजे आता भरपूर आपल्याला पुढे हिरवळ वगैरे असे पाहायला भेटणार आहे, मस्त असणार आहे। बघू जसं जसं पुढे काहीतरी चांगलं दिसलं आपण ते रेकॉर्ड करायचा प्रयत्न करू। साईडला बघा श्री शिवाजी आढळराव पाटील ऑडिटोरियम आहे। आपण लांडेवाडी गावात आहोत, इथे शिवाजी आढळराव पाटील यांचं भरपूर वर्चस्व दिसतंय, हॉल पण होता त्यांच्या नावाने। तीर्थक्षेत्र श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान घोडेगाव आपले स्वागत करीत आहे। समोर बघा आपल्याला धरण दिसतंय, डिंबे धरण आहे ते। चला मित्रांनो, घाटाला सुरुवात झालेली आहे, डिंबे धरणाच्या इथून पुढे निघालं की घाट लागतो आपल्याला। आणि जसं मी म्हटलं सिंगल रोड आहे,
ओव्हरटेक तर बिलकुल करता येत नाही, तरी पण काही लोक वेड्यासारखे पळवतात जिकडे तिकडे कट मारून, नागोबासारखे डुलत कट मारायला ओव्हरटेक करायला बघतो. आता मागचा बघा आता आला कुठं इथं रस्ता. समोर बघा डोंगरावरती ढग कसे उतरलेत, एक नंबर दिसतंय का धुकं. आपण एकदम धुक्यामध्ये हरवलं होता. आता जस्ट धुकं सुरू झाले. पुढं जसंच आपण भीमाशंकरच्या जवळ जाऊ ना अजून धुकं लागणार आहे. एकदम म्हणजे समोर तर दिसणारच नाही आपल्याला. एकदम स्वर्गात गेल्यासारखं अनुभव येणार आहे. आताच मजा यायला लागली आणि मस्त तर गार वार लागणार अंगाला. बघा पाऊस पण सुरू झालेला आहे थोडा थोडा. पाऊस आणि धुकं आणि पुढं माहित नाही आता किती काय असेल परिस्थिती, किती ट्रॅफिक असणार. काय ट्रॅफिक तर ऑब्व्हियसली असणार आहे. बघू आता. बघा इकडे धुकं वाढलेलं आहे मित्रांनो. आता जवळजवळ दिसेना असं झाले. तर मित्रांनो भीमाशंकर पासून आम्ही अजून 11 किलोमीटर लांब आहोत आणि इथं मॅपमध्ये बघा 30 मिनिटाचा जॅम आहे. पुढं पूर्ण लाल झालं आहे, त्यामुळे इथं पूर्ण ट्रॅफिकमध्ये थांबलो होतं. तर माहीत नाही ते किती वेळ लागेल काय ते, पण थांबवता लागणार आहे, पर्याय नाही. ते बघा MTDCचं रिसॉर्ट आहे भीमाशंकरमधलं. स्टे करायचं असेल तर हा एक ऑप्शन आहे ते MTDC रिसॉर्ट. अजून आपण ट्रॅफिकमध्येच आहोत. अजून 1 तास सांगते पोचायला. 9.5 किलोमीटर राहिले अजून. 1:45 झालेत बघा मित्रांनो. अजून आपण ट्रॅफिकमध्येच आहोत. अजून 7 किलोमीटर राहिले भीमाशंकर. कधी पोचणार काय माहीत. आणि या साईडला बघा पूर्ण धुकं आपण धुक्यात होता. वैतागली परी वैतागली इथं गाडीत बसून ट्रॅफिकमध्ये. 2-1.5 तास झाला आपल्याला ॲक्च्युली. इथंच आपण आहे का. बाहेरचं वातावरण एक नंबर झालं मित्रांनो. म्हणजे धुकं पडले, गार हवा सुटली, बाहेर निघू पण शकत नाही कारण काय चालू आहे ट्रॅफिक. बाहेर गेल्यावर मग गाडी नेणार कोण पुढं. आत्ता कुठे आपण ह्या चेक नाक्याच्या तर पोहोचलोत, तरी अजून इथून 7 किलोमीटर यायचंच. ओके. आणि बघा इथं 50 रुपये एंट्री फी आहे. चला बघा तर मित्रांनो गाडी इथं पार्क केली आपण पार्किंगमध्ये. माहीत नाही तर कुठे. आय थिंक हे 4 नंबरची पार्किंग जे काय असेल खूप शेवटची पार्किंग आहे, कारण पुढे गाड्याच जाऊ देत नाहीत. मग गाडी तर लावली आणि आता इथून बसने जावं लागलं. म्हणजे ST इथे ST लावलेले आहेत. चला 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 ही बस आहे ST निघाली. तर श्रावण महिन्यामध्ये इथे भरपूर गर्दी असते, त्यामुळे पुढे आपल्या गाड्या नेता येत नाही. इथे पार्किंगला लावून असं STमध्ये प्रवास करून आपल्याला मंदिरापर्यंत जावं लागतं. आम्ही या बसमधून उतरलोत खाली भीमाशंकरच्या बसस्टॉपला. आणि बघा किती गर्दी. पाऊस पण चालू आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण रेनकोट वगैरे घातले. आणि इकडे बघा पूर्ण गर्दी आता बसमध्ये चढण्यासाठी. भरपूर लांब गाडी लावली, 5 किलोमीटर लांब गाडी लावली आपण. 5-6 किलोमीटर 5 नंबरच्या पार्किंगमध्ये. चला चलो. आणि ॲक्च्युली बसमधूनच बघितलं होतं दर्शनाला भरपूर लांबून लाईन लागली. बघा आता तुम्हाला समोर दाखवतो. हे बघा ही दिसली, ही पूर्ण ही दर्शनाची लाईन आहे. फार लांबून तिथं घाटापासून लाईन आहे. चला आता इकडे जायचं आहे मंदिराकडे आपल्याला. पाऊस तर जोरात सुरू आहे मित्रांनो, मजा येते. चलो बघा आता इथून मंदिर भरपूर लांब आहे. 10 मिनटं लागतात खाली जायला. बघा यांचा नंबर कधी येईल दर्शनात, कदाचित 4-5 तास लागतील. चला आपण आता लाईनमध्ये तर नाही लागणार आपण, कारण आता वाजलेत किती बघा 3:30 वाजलेत. हे बघा 3:30 वाजत झाले, 3:15 झालेत. आणि आता इथं लाईनला लागलं तर भरपूर आपल्याला उशीर होणार आहे दर्शन यायला. तेव्हा आपण बघू खाली जाऊ, बाहेरनं मुखदर्शन होत असेल मुखदर्शन करू आणि मग इथनं निघू. बघा आता ही कमान आहे, या कमानीतून आपल्याला खाली जायचं मंदिराकडे जाण्यासाठी. आणि इथून पुढे असं सगळे शेड केलेले आहेत, म्हणजे पाऊस लागणार नाही.
भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे पुण्यापासून साधारण 120 किलोमीटर आणि मुंबईपासून 200 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. श्रावण महिन्यात या ज्योतिर्लिंगाला आपल्याला भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला साधारण 200 ते 250 पायऱ्या खाली उतरून जावे लागते. हा मंदिर परिसर वनक्षेत्रात असल्यामुळे आपल्याला इथे माकडांचा वावर प्रचंड प्रमाणात जाणवतो. ही मुख्य दर्शन लिहिलं आहे, म्हणजे मुख्य दर्शनाची लाईन आहे. ही अलीकडली लाईन आहे मुख्य दर्शनाची आणि पलीकडल्या 2 लाईन आहेत त्या मुख्य दर्शनाची. मुख्य आणि मुख्य दर्शन. आजची गर्दी बघता मुख्य दर्शन घ्यायचं असेल तर त्यालाही 2-3 तास लागतील आणि मुख्य दर्शन घ्यायचं म्हटलं तर 5-6 तास पण लागू शकतात. इथं टी व्हीमध्ये पण आपल्याला दिसतंय बघा, दर्शन घेत आहे शिवलिंगाचं. इथं पूर्ण पाणी झाले, बोटात सगळं पाणी झालं ना माझ्या. बरं आलोत आपण मंदिराचे. जे समोर हेच आहे मंदिर. मुखदर्शनाची लाईन इकडून इकडे चालली बघा. ऑनलाईन बुकिंग केलं असेल दर्शनासाठी तर इकडनं त्याची एंट्री आहे आणि इकडे जावं लागतं. ठीक आहे, आपलं तर नाही ऑनलाईन बुकिंग. मित्रांनो गर्दी भरपूर असल्यामुळं आपण काय लाईनमध्ये थांबत नाही. आता इथनंच महादेवाला दर्शन घेऊ आता इथनंच, कारण आता लाईनला लागलं तर भरपूर वेळ लागेल. 2-3 तास 4 तास 5 तास माहीत नाही किती वेळ लागेल. त्यामुळं इथनंच दर्शन घेऊ. हे मंदिर हेमाडपंथी असून 1200 ते 1400 वर्ष जुनं आहे असे म्हणतात. मंदिराच्या छतावर आणि खांबावर आपल्याला सुंदर असे नक्षीकाम पाहायला मिळते. हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या कुशीत असून घनदाट जंगलाने वेढले गेले आहे. तर पावसाळ्यात इथं प्रचंड पाऊस पडतो आणि सगळीकडे धुक्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतं. इकडनं आलो मेन भीमाशंकर मंदिराकडनं, इकडे लेफ्टला आलो. इकडे सरळ गेलं की इकडे आतमध्ये जंगलामध्ये जातो हा रस्ता. इकडे आपण काय म्हणतात गुप्त भीमाशंकर ह्या साईडलाच आहे. तर गुप्त भीमाशंकरकडे जायचं असेल तर इकडनं जावं लागतं. पण आत्ता जाणार नाही होतं आपण, कारण आता आपल्यासोबत फॅमिली आहे. त्या लोकांकडे जंगलात चालायचे नाहीत आणि कसं पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं हे लोक नाही. मी एकटा असतो तुम्ही गेलो असतो, पण हे लोक नाही जाणार. आपल्याला ॲक्च्युली उशीर झाला. आता 3:30 वाजलेत. ठीक आहे, आता जायला अर्धा-1 तास जाईल आपल्या येणं जाण्यात समजा. ठीक आहे, त्याच्यामुळं उशीर पण आहे आपल्याला पुढं. परत आपल्याला बस पकडून 5 नंबरच्या पार्किंगला जायचं. फॅमिली पण आहे आणि पुढं आपल्याला अजून जायला उशीर होतो. त्याच्यामुळे तिकडं नाही जाणार आता. जस्ट तिकडं दालो दाखवायला. इथं बघा गुप्त भीमा साक्षी विनायक मंदिर इकडं आहे आणि कोथरूड विहीर भोरगिरी. तर इकडनं गेलात याकडे नाही, इकडं कच्च्या रस्त्याने जंगलात गेलं. इकडं आहे गुप्त भीमाशंकर. ठीक आहे, चला आता एक आपण मी येतो नेक्स्ट टाईम. एकटा सोलो आलो ना किंवा इतर दिवशी श्रावण महिन्यात हे कसं गर्दी वगैरे असतात, पण आता तर नाही. एरवी आलो आणि मग जाऊया तिकडं. आता पण मजा आली असते ॲक्च्युली पावसामध्ये, पण आता घरचे नाही येणार आणि उशीर पण झाला आहे. ठीक आहे, चला त्यांच्याकडे जाऊया. आता ॲक्च्युली मी 20 वर्षापूर्वी म्हणजे 2005-07 मध्ये आलो होतो इकडे लग्नाच्या आधी, कॉलेजमध्ये असताना. तेव्हा गेलो इकडे जंगलामध्ये. मजा येते ॲक्च्युली. रिटर्न जातो आपण, वरती जाऊया. आता काय प्रसाद वगैरे जे काय ते घेत वगैरे अजून काय घ्यायचं असेल ते घेत जाऊ. हे इथं आलं की फेमस आहे कलाकंद गरमागरम आणि काय म्हणतात कंदी पेढाचं आहे. इथं मस्त गरमागरम कलाकंद आहे, पेढा आहे. कसं पाहिजे दादा? 100 रुपये पावशेर आहे. पांढरं पावशेर आणि एक पावशेर. चला यात आपण कलाकंद घेतोय. मशीन आहे पेढे बनवायचे. पेढे कसे बनतात ऑटोमॅटिकली. बघा पुढं बघा आता गर्दी. चला या इथे आपण मस्त काय म्हणतात मका घेतला होता आणि वडापाव छान होतं. चला थोडंफार पोटात गेलं, कारण आपण सकाळी किती वाजता 9-9:30ला नाश्ता केला होता. आता 4 वाजता. अजून गर्दी आहेच. आपण आता पोचलो वरती एंडला. गर्दीमध्ये ब्लॉग करणं खरं तर खूप अवघड आहे मित्रांनो. खरंच आपण लवकर आलो असतं ना तर मजा आली असती तिथं, कारण इथलं वातावरण एकदम भारी. इथनं असं निवाटत नाही आहे, मस्त वाटतं. बघा सगळं धुकं आहे माझ्या मागं. मजा येते. किती वाजलेत? 4:30 वाजलेत. बघा 4:30 वाजलेत
आणि आता आपल्याला इकडे बसने जायचं आहे. बस भेटायला तिथून अर्धा तास लागेल पार्किंगला जायला, तिथून निघायला घरी पोचायला 4-5 तास अजून. तर इथे भीमाशंकरला आला तर तुम्हाला इथे नाश्त्यासाठी भरपूर सोयी आहेत, हॉटेल्स आहेत भरपूर. ते मी नाश्ता जेवण वगैरे इथे करू शकता. बघा इकडे माकडं भरपूर आहेत, दिसले का इकडे भरपूर प्रमाणात माकडं इकडे बसलेले आहेत. मंदिराच्या तिकडे पण दिसले. चला परत एकदा आपण आलो होतो बस स्टँडला. आता आपल्याला बसमध्ये जायचं इथून. चला आता आपण या बसमध्ये आलो. या 4 नंबर पार्किंगमध्ये उतरलो. आपण इथं सोडलं, याच्या पुढे जात नाही म्हणतात ते. आणि आपली गाडी 5 नंबर पार्किंगला. इथून माहीत नाही 1 किलोमीटर का 1.5 किलोमीटर तर चालत जावं लागेल. सगळ्यांना तसंच जावं लागेल, सगळं चालतच जावं लागेल. यांनी पुढपर्यंत सोडलं असतं तर काय प्रॉब्लेम झाला असता. 4पर्यंतच गाड्या हे करतायत, पुढं 5ला नाही जाऊ देत. आता इथून आमची परी आम्ही सगळे आता पाय जाणार. परी आमची दमली का बळा तू? थंडी वाज झाली बरं, तिला थंडी वाजते कारण गारठ आहे ना हवेच. बघा तिकडे दिसतात का पार्किंग. बघा ही सगळी लोक आता 5 नंबरला चालत चाललेत, 5 नंबर पार्किंगला. संध्याकाळचे 5:30 वाजलेत, अजून पण गाड्या येतातच आहेत. मला वाटतं 5 नंबर पार्किंगला तर नसेल सोडत, बंद केली असेल ती. आणि आता सगळे चालत 4, 3, 2 पुढच्या पार्किंगकडे. फायनली आपण आता पार्किंगमध्ये आपल्या गाडीमध्ये बसलो 5 नंबरच्या. आणि आता 5:45 झालेत. इथून आता निघूया आपण घरी. आता माहीत नाही किती वाजणार आहे, कारण आता इथं रेंज नाही आहे. पण ऑफलाईन मॅप डाउनलोड केला होता, त्याच्याप्रमाणे 3 तास दाखवते. पण आता एकदा रस्त्याला लागलं, रेंजमध्ये गेलो की मग ॲक्च्युअल दाखवलं ते 4 तास 5 तास जे काय. कारण चाकणचं ट्रॅफिक संध्याकाळचं असणार आहे आणि इथून परत अजून निघताना भरपूर ट्रॅफिक असणार आहे. त्यामुळं आपल्याला उशीर जाणार आहे. जेवण वगैरे करूनच जाणार कुठेतरी रस्त्यामध्ये. चला गाडी लावली तर साईडला, तिथे बघा धरणाचा व्ह्यू दिसतो आपल्याला. पुरं धरण दिसतो मला, त्याच्यामुळे थांबलोय. हे बघा या इकडे बघा धरण. वाव, हे बघा दिसलं का? हे बघा चला आता वाजलेत संध्याकाळचे 7 वाजलेत. आणि हे समोर आहे ते डिंबे धरण. मगाशी लाईट लागली होती तिथं, तिरंगा कलरची लाईट लावली होती, पण आता बंद केली बहुतेक, अंधार झाला आहे. चला इथून निघूया आता. गाडी आपली तिकडे लावली, निघूया. चला आपण आता परत आलो आकाशमध्ये जेवण करण्यासाठी. कारण आता वाजलेत किती 8:30 वाजलेत, जेवणाचा टाईम झाला आहे. आणि ऑन द वे आपल्याला आता हेच होतं, म्हणजे मला आता इथलं जेवण कधी टेस्ट नाही केलं. सकाळी नाश्ता तर केलं आहे, मला तर बघू येतं कसं आहे. म्हणून इथं थांबलं मुद्दाम. रॉंग साईडला होतं, थोडंसं पुढं U-टर्न मारून आलो. बघू आता जेवण चांगलं असणार आहे. लेट्स. पहिला आयटम आलेला आहे स्टार्टर मसाला पापड. 2 मसाला पापड मागवले आपण. आणि त्याच्यावरती चीज टाकले का रे? चीजच आहे काय? आपली पनीरची भाजी, काजू पनीर मसाला आणि आपली दाल तडका पण आलेलं आहे. आता स्वाद घेऊया आपण. जेवण झालं आणि आता आपण मसाला पण घेतले. आणि परत बघा समोर हत्ती दिसते, अजून पण मान हलवते. परी जर तुला चेरी ठेवली. चला आता मित्रांनो आपण व्हिडिओ इथे स्टॉप करूया. हे परी व्हिडिओ स्टॉप करूया. बाय 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 बाय. चला तिथून आपल्याला 1 तास लागेल घरी जायला.